मिरचीमध्ये रेट वाढू शकतो काय? वाढू शकतो कदाचित. अच्छा, बलराममध्ये चालू चांगलं माल जर आला नाही तर मग 50 घेऊन जा, ती 55 घेऊन जा. ओके. आवकवर डिपेंड आहे सगळं. आवक जर जास्त असली तर रेट कमी होऊन जातं. ओके. त्यानंतर फ्लावरमध्ये वाढण्याचे चान्सेस आहे की? शक्यतो नाही आता. अच्छा, शक्यता कमी. ओके. कांद्यामध्ये वाढू शकतं का आणखी याच्यापेक्षा? कांद्यामध्ये आणखी वाढेल 40 रुपये. नमस्कार. दररोजच्या प्रमाणे आपण छत्रपती संभाजीनगर जाधववाडी येथील जे मार्केटचे जे रेट आहेत तर ते जाणून घेणार आहोत. आणि आज 23 डिसेंबर 2025 आपण वेळ आहे एक 12:15 झालेले आहेत. आणि आपण इथले जे लाईव्ह जे बाजारभाव आहेत तर ते जाणून घेणार आहोत. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. एखाद्या मालाचा भाव सांगताना आम्ही राहिलो असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं आहे आणि कोणत्या मालाचा भाव आम्ही सांगायला पाहिजे ते आम्हाला कमेंट करून कळवा. तर चला बघूयात आजचे मार्केट रेट. शेठ नमस्कार. शेठ नमस्कार. नमस्कार. बटाटे काय रेट विकले हो? 10 रुपयापासून तर 15 रुपयापर्यंत. 10 रुपयापासून 15 रुपयापर्यंत. सुपर क्वालिटी माल असेल तर 15 रुपयापर्यंत. मोठा माल, चांगला माल, बारीक हां. माल 15 रुपये. भारी माल 15 रुपये. आणि हा माल कुठला आहे वा? खुलताबाद खेळडी. ओके. खुलताबादचा माल आहे का? आज बलराम मिरचीचा काय रेट चालू आहे? 40 रुपयापर्यंत. 40 रुपयापर्यंत सुपर क्वालिटी माल. ओके. त्यानंतर बिनस काय रेट झाली हो? 25 रुपयापासून 30 रुपयापर्यंत. सुपर क्वालिटी माल असेल तर 30 रुपये. ओके. त्यानंतर शिमला मिरची एकदम सुपर 300 रुपये. सुपर क्वालिटी असेल तर 300 रुपयापर्यंत. हां. बेलगम असली तर 50. आणि बेलगाव पोपटी असेल तर 50 रुपये. ओके. त्यानंतर इकडं जीपोर मिरचीचा काय रेट चालू आहे शेट? 35 ते 40 रुपये. ओके. त्यानंतर वाल चालू 10 रुपयापासून 12 रुपयापर्यंत. वालची खूप रेट कमी झाली. अच्छा. त्यानंतर बिनस काय रेट झाली? 25 ते 30 रुपये रेट. ओके. बिनसचा आज बरा आहे तरी पण रेट वालपेक्षा. ओके. त्यानंतर हे बारटोक वांगव 25 ते 30 रुपये किलो. ओके. त्यानंतर भोपळा 8-10 रुपये. भोपळ्याची पण रेट कमी झाली. ओके. त्यानंतर कांद्याचे रेट काय झाली शेटा? 25 ते 30 रुपये रेट झाली. अच्छा. 18 रुपयापासून 25 रुपयापर्यंत गेले आता. ओके. त्यानंतर आज फ्लावरचे काय रेट चालू आहे शेट? 8-10 रुपये. फ्लावरचे पण रेट चांगलेच कमी झाले आता. ओके. मिरचीमध्ये रेट वाढू शकतो काय? वाढू शकतो कदाचित. अच्छा. बलराममध्ये चालू चांगलं माल जर आला नाही तर मग 50 घेऊन जा, ती 55 घेऊन जा. ओके. आवकवर डिपेंड आहे सगळं. आवक जर जास्त असली तर रेट कमी होऊन जातं. ओके. त्यानंतर फ्लावरमध्ये वाढण्याचे चान्सेस आहे की? शक्यतो नाही आता. अच्छा, शक्यता कमी. ओके. कांद्यामध्ये वाढू शकतं का आणखी याच्यापेक्षा? कांद्यामध्ये आणखी वाढेल 40 रुपये. आज गाजरचा काय रेट चालू आहे? आज कमीत कमी 16 रुपये, 16 किंवा 15 रुपये लागले. अच्छा. 15 रुपयापासून 16 रुपयापर्यंत. सुपर क्वालिटी माल असेल तर 16 रुपयापर्यंत. ओके. आणि गाडी कुठून आली हो? राजस्थान. ओके. त्यानंतर इकडं जीपोर सेगमेंट मिरची शेट 32 रुपयापासून 35 रुपयापर्यंत. सुपर क्वालिटी माल असेल तर 35 रुपये. ओके. त्यानंतर वाटाण्यामध्ये साधेचे बाजार झालेले 25 रुपयापर्यंत. हां. आणि गोल्डन 28 रुपये. सुपर क्वालिटी माल गोल्डन 28-30 रुपयापर्यंत. ओके. त्यानंतर गाजरामध्ये रेट वाढण्याची काही शक्यता आहे? हां. 1-2 गाड्या थोडं कॉम्पिटिशन 1-2 गाड्या वाढलेली. हां. बंद झाले 2-5 दिवसामध्ये. ओके. संक्रांतनंतर बंदच होणार आहे. हां. बंद झालेलं मग बाजार वाढणार. चालते. त्यानंतर जीपोर मिरचीमध्ये वाढू शकतात की? मिरची ही लेवल तर समजा बघूनच चला हां. 35 रुपयापर्यंत राहण्याची लेवल चांगल्या 35-40 रुपयापर्यंत जाऊ शकते बस. आखरी 40 रुपयापर्यंत. ओके. चालतं. कोणतं गाव आहे तुमचं? पैठण तालुका हां. त्या ठिकाणी आढळून येतोय. ओके. आडूळचे तुम्ही. आणि काय घेऊन आली होती? गवार घेऊन आलतो. गवार. आणि कोणती व्हरायटी होई? ही का ग्रीन गोल्ड. ग्रीन गोल्ड. ओके. आणि काय किलो विकताय आज गवार? 110, 100, अच्छा. 90 रुपयापासून 100, 110 रुपयापर्यंत. 90, 75 असे चालू आहे. क्वालिटी पाहून 90-95 रुपये. ओके. चालते. धन्यवाद. भाऊ नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव आहे तुमचं?
आमचं फुलंबरीमध्ये लहानाची वाडी ओके लहानाची वाडी. आणि काय घेऊन आली होती? कोथंबीर घेऊन आलो होतो. कोथिंबीर. काय जुडी विकताय हो आज कोथिंबीरची? 8 रुपये 9 रुपये. अच्छा. पहिल्यांदा 7 रुपये होती, हा. 5 रुपये होती, 4 रुपये होती. ओके. आणि काय जुडी जायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला परवडत? जायला पाहिजे आमचं म्हणून 10 रुपये 11 रुपये जायला पाहिजे. 10-12 रुपयापर्यंत, हा. मिनिमम 15 रुपयापर्यंत जायला पाहिजे, हा. तेव्हा शेतकऱ्याला परवडते. हा. ओके चालतं, धन्यवाद. भाऊ नमस्कार. कोणतं गाव आहे तुमचं? वडका. आणि काय काय घेऊन आली होती? पत्तागोबी. ओके. अच्छा. आणि भेंडी काय रेट विकली हो आज? 40 रुपये किलो, म्हणजे जवळपास 500 रुपये कॅरेट. ओके. त्यानंतर पत्तागोबी काय रेट विकली हो? 15 रुपये किलो. ओके. रेट वाढला आहे आज पत्तागोबीचा थोडासा. ओके. आणि भेंडी दरवर्षी लावता का? ओके. व्हरायटी कोणती होई? आडवंटाची राधिका. ओके चालते, धन्यवाद.